शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची कर्जमाफीबद्दल अपडेट. तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कर्जमाफीबद्दल सविस्तर माहिती आपण समोर बघूया. विधिमंडळ अधिवेशन, कर्जमाफीचा प्रस्ताव सरकारच मांडणार. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उठणारे वाद लक्षात घेऊन सरकारने स्वतःच राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा प्रस्ताव ठेवण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे विरोधकांना स्वतःची मागणी करण्याऐवजी सरकारच्या प्रस्तावाला विरोध करावा लागणार आहे. या दरम्यान भाजप सरकारची ही फसवी कर्जमाफी असून 50,000ची मदत मिळालेला एक तरी शेतकरी दाखवा, असे आवाहन करून विरोधक सरकारला कोंडीत पकडणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2. भाजप सचिव शिवसेना आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या स्वाक्षरीने सत्ताधारी पक्ष कर्जमाफीचा प्रस्ताव ठेवणार आहे. आतापर्यंत सरकारने केलेल्या घोषणाप्रमाणे 31 मार्च 2025 पर्यंत 3 लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव आहे. राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ सुद्धा मिळणार आहे. परंतु मात्र हा दावा फोल असून सरकारची ही फसवी कर्जमाफी असल्याचा आरोप करून विरोधक अधिवेशनाचे कामकाज रोखून धरणार आहे. संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत अधिवेशन सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका विरोधक घेणार आहेत. सरकारने जाहीर केलेले 50,000 रुपयांचे अनुदान किती शेतकऱ्यांना मिळाले, किती जिल्हा बँकांनी शेतकऱ्यांना पैसे दिले, असा प्रश्न विरोधकांनी विधानसभेमध्ये सरकारला विचारला आहे. सरकारने कर्जमाफीची माहिती द्यावी, तो आमचा अधिकार आहे, असे सांगताच कर्जमाफी जाहीर करून महिना उलटला तरी स्पष्टता नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. कर्जमाफीच्या घोषणेला 3 महिने होऊन सुद्धा आतापर्यंत अंमलबजावणी झाली नसल्याने या सरकारवरील शेतकऱ्यांना विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे सरसकट आणि कोणत्याही निकषाशिवाय तात्काळ कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते यांनी सोमवारी विधान परिषदेमध्ये केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. जाचकटी नियम लादून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले. आता नव्याने ऑनलाईनची अट कशासाठी, असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जात आहे. सरकारने जाहीर केलेले 50,000 रुपये शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.